प्रश्न तिसरा. खालील जोड्यांपैकी कोणत्या कर्णींच्या जोड्या सजातीय व कोणत्या विजातीय आहेत हे ओळखा. पहिली जोडी आहे वर्गमुळात 52 आणि 5 वर्गमुळात 13. सजातीय कर्णी नेमकं कशाला म्हणायचं ते सुरुवातीला पाहू. त्याची व्याख्या अशी: सोप्या रूपातील कर्णींची कोटी व कर्णिस्थ संख्या समान होत असतील तर त्या कर्णींना सजातीय कर्णी म्हणतात, आणि ज्या कर्णी सजातीय नसतील त्या आपोआपच विजातीय असतील. दिलेली कर्णींची जोडी सजातीय आहे की नाही हे पाहण्यासाठी सुरुवातीला व्याख्येत सांगितल्यानुसार त्यांना सोप्या रूपात करून घ्यावे लागेल. पहिली कर्णी आहे वर्गमुळात 52. वर्गमुळात 52चे असे दोन अवयव पाडायचे आहेत की त्यापैकी एक अवयव हा पूर्ण वर्गसंख्या असला पाहिजे, तरच तो वर्गमुळाच्या बाहेर घेता येईल. वर्गमुळात 52चे दोन भाग होतात 4 गुणिले 13. यामध्ये 4 ही पूर्ण वर्गसंख्या आहे, त्यामुळे ती वर्गमुळाच्या बाहेर घेता येईल. 4चं वर्गमूळ काढता येईल. आता 4चं वर्गमूळ निघतं ते येतं 2, म्हणून वर्गमुळाच्या बाहेर 2 येईल, आणि 13 वर्गमुळातच राहील. त्याचं वर्गमूळ निघत नाही म्हणून ते वर्गमुळातच राहील. तर 2 वर्गमुळात 13 ही सोप्या रूपात आलेली संख्या आहे. आणि आता दुसरी कर्णी जी दिलेली आहे ती आहे 5 वर्गमुळात 13. आता या सोप्या रूपात आणलेल्या कर्णीचा आणि या दुसऱ्या कर्णीची जर तुलना केली तर यामध्ये कर्णिस्थ संख्या दोन्हीकडे 13 सारखी आहे, आणि दोन्ही वर्गमुळात आहेत म्हणजे दोन्हीची कोटी सुद्धा सारखी आहे, ती आहे 2. सजातीय कर्णीच्या वरील व्याख्येमध्ये दिलेल्या कर्णी या बरोबर बसत असल्यामुळे दिलेली कर्णींची जोडी ही सजातीय आहे. दुसरी जोडी आहे वर्गमुळात 68 आणि 5 वर्गमुळात 3. सजातीय कर्णीच्या व्याख्येमध्ये दिलेल्या कर्णी या बसतात का ते पाहू. वर्गमुळात 68 ही कर्णी सोप्या रूपामध्ये मांडून घेऊ. वर्गमुळात 68चे 4 गुणिले 17 असे 2 अवयव पडतील, आणि यापैकी 4 हा अवयव पूर्ण वर्ग आहे, म्हणून 4चं वर्गमूळ निघेल 2 वर्गमुळात 17. 2 वर्गमुळात 17 हे वर्गमुळात 68 या कर्णीचं सोपं रूप आहे. आता दुसरी कर्णी पाहू. 5 वर्गमुळात 3. 5 वर्गमुळात 3 ही कर्णी दिलेलीच आहे सोप्या रूपात, त्यामुळे तिचं सोपं रूप करायची गरज नाही. आता या दोन कर्णींची जर तुलना केली की 2 वर्गमुळात 17 आणि 5 वर्गमुळात 3, यामध्ये कर्णिस्थ संख्या या वेगळ्या वेगळ्या आहेत. एक 17 आहे, दुसरी 3 आहे. दोन्हींची कोटी जरी 2 असली तरी कर्णिस्थ संख्या या वेगवेगळ्या असल्यामुळे दिलेली कर्णींची जोडी ही विजातीय आहे. कर्णींची तिसरी जोडी आहे 4 वर्गमुळात 18 आणि 7 वर्गमुळात 2. कर्णींची ही जोडी सजातीय कर्णीच्या व्याख्येमध्ये बसते का ते आता पाहूया. सुरुवातीला दिलेल्या कर्णी या सोप्या रूपामध्ये मांडून घेऊ. 4 वर्गमुळात 18 या कर्णीचं सोपं रूप होईल 4 जशाला तसं, आणि वर्गमुळात 18 याचं अवयव पाडली तर होईल 9 गुणिले 2. यापैकी 9 ही पूर्ण वर्गसंख्या आहे, त्यामुळे तिचं वर्गमूळ निघतं. 9चं वर्गमूळ आहे 3, म्हणून वर्गमुळाच्या बाहेर 3 येईल, आणि अगोदरच बाहेर असलेलं 4 आणि 3 यांचा गुणाकार होईल 4 गुणिले 3 म्हणजेच 12, म्हणून 12 वर्गमुळात 2 हे या कर्णीचं सोपं रूप होईल. आता दुसरी कर्णी आहे 7 वर्गमुळात 2. ही कर्णी अगोदरच सोप्या रूपात आहे, त्यामुळे ती सोप्या रूपात करायची गरज नाही. आता आलेल्या ज्या दोन कर्णी आहेत 12 वर्गमुळात 2 आणि 7 वर्गमुळात 2 यांची जर तुलना केली तर 12 वर्गमुळात 2 आणि 7 वर्गमुळात 2 यामध्ये कर्णिस्थ संख्या या 2 2 अशा दोन्हीकडे सारख्याच आहेत, आणि दोन्हींची कोटी ही 2च आहे, म्हणून दिलेल्या कर्णी या
सजातीय करणीच्या व्याख्येमध्ये बसतात म्हणून दिलेल्या करणी या सजातीय करणीच आहेत. चौथी जोडी आहे 19 वर्गमुळात 12 आणि 6 वर्गमुळात 3. दिलेली ही जोडी सजातीय करणीच्या व्याख्येमध्ये बसते का ते आता तपासून पाहू. पहिली करणी 19 वर्गमुळात 12 ही सोप्या रूपामध्ये मांडून घेऊ. 19 वर्गमुळात 12चे 2 अवयव पडतील 4 गुणिले 3. यापैकी 4 ही पूर्ण वर्गसंख्या आहे त्यामुळे तिचं वर्गमूळ निघेल. 4चं वर्गमूळ आहे 2 म्हणून वर्गमुळाच्या बाहेर 2 येईल. 19 गुणिले 2 वर्गमुळात 3. 19 गुणिले 2 म्हणजेच गुणाकार येतो 38 म्हणून 38 वर्गमुळात 3 हे येईल या करणीचं सोपं रूप. आता दुसरी करणी जी आहे 6 वर्गमुळात 3 ही अगोदरच सोप्या रूपात आहे त्यामुळे ती सोप्या रूपात करायची गरज नाही. आता या दोन करणींची जर तुलना केली तर या ठिकाणी कनिष्ठ संख्या ही दोन्हीकडे 3 3 अशीच आहे आणि दोन्ही करणी या वर्गमुळात आहेत म्हणून दोन्हींची कोटी 2 ही दोन्हीकडे समान आहे म्हणून दिलेली करणींची ही जोडी सजातीय आहे. करणींची पुढची जोडी आहे 5 वर्गमुळात 22 आणि 7 वर्गमुळात 33. ही जोडी सजातीय करणींच्या व्याख्येत बसते का ते पाहूया. वर्गमुळात 22 आणि वर्गमुळात 33 या दोन्हींचेही असे अवयव पाडणं शक्य नाही की ज्यापैकी यांचा एक अवयव हा पूर्ण वर्गसंख्या असेल, कारण यांचे अवयव पडतात 11 गुणिले 2 आणि 11 गुणिले 3. आता 11 आणि 2 आणि 11 आणि 3 यापैकी एकही अवयव हा पूर्ण वर्गसंख्या नाही त्यामुळे वर्गमुळाच्या बाहेर तो येणार नाही. म्हणजेच दिलेल्या दोन्ही करणी या अगोदरच सोप्या रूपात आहेत त्यांचं अजून सोपं रूप करता येणं शक्य नाही. तर आता या दोन्हींची जर तुलना केली तर एकाची कनिष्ठ संख्या आहे 22 आणि दुसऱ्याची कनिष्ठ संख्या आहे 33. ह्या दोन्ही समान नाहीत. दोन्हींची कोटी जरी 2 असली तरी कनिष्ठ संख्या समान नाहीत त्यामुळे दिलेली करणींची जोडी ही सजातीय करणीच्या व्याख्येमध्ये बसत नाही त्यामुळे दिलेली करणींची जोडी ही विजातीय आहे. शेवटची करणींची जोडी आहे 5 वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 75. सजातीय करणीच्या व्याख्येत ही जोडी बसते का ते पाहायचं आहे. 5 वर्गमुळात 5 ही करणी अगोदरच सोप्या रूपात दिलेली आहे त्यामुळे आपण पुढल्या करणीचा विचार करू. वर्गमुळात 75 या करणीचे जर अवयव पाडले तर 25 गुणिले 3 असे अवयव पडतात. यापैकी 25 ही संख्या आहे ती पूर्ण वर्गसंख्या आहे म्हणजेच तिचं वर्गमूळ काढता येतं. 25चं वर्गमूळ आहे 5 म्हणून वर्गमुळाच्या बाहेर 5 येईल आणि 3चं वर्गमूळ निघत नाही म्हणून 3 वर्गमुळामध्ये जशाल तसं राहील. म्हणून शेवटी जे करणीचं सोपं रूप आलं ते आहे 5 वर्गमुळात 3. आता दोन करणींची जर तुलना केली तर 5 वर्गमुळात 5 ही पहिली करणी आहे आणि सोप्या रूपात आलेली दुसरी करणी म्हणजेच 5 वर्गमुळात 3. यामध्ये कनिष्ठ संख्या ही एकीची 5 आहे दुसरीची 3 आहे म्हणजेच कनिष्ठ संख्या ह्या या ठिकाणी सारख्या नसलेल्या दिसून येतात त्यामुळे ही करणी सजातीय करणी होऊ शकत नाही. दोन्हींची कोटी जरी 2 असली तरी कनिष्ठ संख्या या वेगवेगळ्या असल्यामुळे ही करणी सजातीय नाही ती विजातीय आहे.